गोल्ड व्हाईट 18 गोल्ड कॅरेट म्हणतात. तुम्ही शेंगदाणे रिलवालेच आहे. हो असं आवडत नाही ना असं. ओ शिट. मी खूप एक्साइटेड होते आणि मी आईला ऑलरेडी सांगून ठेवत होते की वी हॅव टू गिफ्ट देम समथिंग. नाही Oh, अरे shit. शैतान थँक्यू सो मच. मी Thank you so घेते much. आणि या व्हिडिओमध्ये हा डिफरन्स आहे की मी मेकअप केलेला आहे. कशी दिसते मी चैतन्य? मी छान दिसतोय. तू पण छानच दिसते. तू आमची पण. रिक्षाही आलेली आहे. जसं नटून नटून चाललोय त्या हिशोबाने रिक्षामध्ये जायची गरज नाही. मम्मी दार लावून घे. बाय बाय मम्मा. आइए आपका इंतजार है. इथं आलं मी भिंगवळी एक्झिबिशनला माझ्या भिंगरीला घेऊन. आपण दिदी कसं आहे माझ्या स्क्रिप्ट मधला डायलॉग दीदीसाठी वेट करूया थोडासा आणि मी त्यानंतर दीदीलाच आता कॉल करणार या या लेट्स गो आतमध्ये जाऊ. दीदीचाच मला कॉल आला 1 मिनिटापर्यंत. हां दीदी बोलली ते कमान लावले ना तिथे या म्हणून. अहो बच्ची केवढं मोठं आहे एक्झिबिशन. हॉल पण मोठा हॉल मोठा दिसतो एकदम. लग्न करायचं का मग तुला माझ्याबरोबर इथे एकदा परत एकदा मला एक्झिबिशन मध्ये. तर मग मी अजून मोठ्या ह्याच्यात ओ शीश. आणि आमची दीदी पण आलेली आहे इथं. चला भिंगरी मस्त वाटतात केस. प्रॉब्लेमच व्हायला लागतो. मी इथं भिंगरीचं घेते आणि तू काय बोलतोय चैतन्य? आता प्रॉब्लेम होतो आता काय करू. मिसळ खाऊ नकोस तू मिसळ. चला आज जाऊ. मिसळ चिकन. Gas आय थिंक पुण्यातल्या लोकांना गॅसचा प्रॉब्लेम आहे. मी पण पुण्याचा आहे ना. मला पण गॅसचा प्रॉब्लेम यायला लागला लगेच. त्याच्या आपण चांगल्या ठिकाणी आलो तर जरा चांगलं हो, बोलूया. काय बच्ची जरा ज्वेलरी ते बिलरी घे बघायचं आहे थोडंसं. का? दीदी तुला इयरिंग्स घ्यायचे होते ना? बघायचं होतं का तुला? मी पण विचार करते. बॅग बिग एकदम बॅग बिग घ्यायची का बाबू तुला कुठले? ज्वेलरी? चल ठीक आहे आपण एक राऊंड मारून येऊ शकतो. हां चल 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 चल. पण तुला आवडत असेल हे बघा लोकांना असे स्टॉल्स लागलेले असतात सगळीकडे. प्रत्येकाने आपापल्या स्टॉलचं नाव लिहिलेलं असतं. हे छान आहे. सगळीकडे क्यूट असं. आहे. पोरांचं काय मिळतं का नाही इकडे? काय घालता येत नाही पण पोरांचं काय मिळतं का नाही बच्ची इथं? हे हवंय तुला मंगळसूत्र माझ्या नावाचं. ह्याच्यामध्ये मी माझं नाव लिहिते फक्त. की अँड का सारखं करायचं का की अँड का? हे बघ हे काय आहे? हे साडी आहे काय म्हणजे अयो. ओढणी आहे? आता वैष्णवीला दिसलं हे आता वैष्णवी घेणार आहे. हा सॉरी इन्फ्लुएन्सर काय म्हणता येणार? हा बडिंग कॉन्टेंट क्रिएटर म्हणू शकतो. या ऑफकोर्स काय बच्चे ते? त्यांचा स्टॉल वाव होम डेकोर लागेल आपल्याला. लागेल ऑफ द भिंगरी. खरंच सुंदर. बाबू इकडे खायच्या गोष्टी पण आहेत. तुम्हाला तर लोणचं द्यायचं. वच्ची खायच्या गोष्टी पण आहेत. स्पेशली तुझ्या वहिनीसाठी बघितलं मी. इग्नोर कसं काय केलं मग तू खायच्या गोष्टींना? हे होय का? काय? असंच अयो इकडं काय आहे? हॅपी सेंटेड बिगनिंग फ्रेग्रन्सेस. कसलं सुंदर वास आलं पण है ना. दिस फ्रेग्रन्सेस आहे ना. हॅलो. Oh, shit. थँक्यू. सो एक्साइटेड. मी तुमची रील बघून आईला म्हणलं मी येणार आहे त्या दिवशी. आय वॉज एक्साइटेड फॉर यू गाईज. थँक्यू सो Thank you, मच. thank you. साडीजचा ब्रँड आहे बेसिकली आणि Okay. आमची कलकत्तामध्ये मिल आहे. सो आम्ही हे प्रॉडक्ट स्वतः बनवून घेतो. दिस इज कलमकारी कांथा वर्क. सो हे Okay. पूर्ण छान आहे hand stitching design. असतं साडीवर. हा इकडे त्यातला एक पीस लावला आहे. ओके. खूप असे क्लासी पीसेस असतात पण मला आवडलं हे जेन्युअनली आवडलं मला हे. म्हणजे याचं वेगळं design काहीतरी. आवडलं ना. हा आणि प्राइजेस आर सो डिसेंट. लाईक तुम्ही दुसरीकडे कुठे बघायला गेलं तर आय एम शुअर की 5,000 अबव मिळतील तुम्हाला. हे जी काय प्राइस येस आहे? हे 2,750 बट यू गेट अ डिस्काउंट ऑल्सो. ओके. येस अँड तो आफ्टर कलर दॅट छान वाटतोय ना हा वाला का? हा तसा हा पण छानच आहे. हे आणि तुमचं काही असं हे आहे का काय म्हणतात? येस आमचं बुटीक आहे वारशी माळवाडीमध्ये. अच्छा. ब्लॅक हा त्या मकर संक्रांतीला भेटायला पाहिजे होते मला. लास्ट टाइम पोरांनो, शोधत होते मी यांचं संक्रांतीसाठी. बुटीक आहे वारजे माळवाडीला. आम्हाला डिझाईन्स तर आवडले छान आहेत. तर तुम्हाला कधी विजिट द्यायचं असेल तर नक्कीच हो मला जावा. आवडेल तो बघायला. नक्की जावा वारजे माळवाडीला बघायला. मी आतमध्ये ठेवून देते यार फोन. वैष्णवीला एक साडी आवडलेली आहे. हा ब्लाऊज पीस आहे. ओके. छान आहे. काय म्हणणं? काय छान मला आहे. आवडली आहे.
कसं आता नवऱ्याकडे जावं लागतं विचारायला. नाही नाही ए असं का बोलतेस ग? तर तुझं जरा वॉलेट लागेल. पण अक्षरशः एक कपल असं आलं होतं की म्हणजे त्याचे मिस्टर म्हणणारे माझा मोबाईल चार्जच नाहीये. तर ती त्यांना म्हणते की तू मुद्दामून बंद करून स्ट्रॅटेजी मी असं नाही करत कधी तू बरोबर ना? इम्प्लिमेंट नको करूस. Yes. मी बट card- ठीक आहे. card काय घरी डिस्काउंट ठेवून नंतर येतो. काय प्राइस होईल ह्याची? ॲज आय एम अ फॅन ऑफ युअर्स सो तुम्हाला 2000 पर्यंत पडेल आफ्टर डिस्काउंट. तुला घ्यायचे मला मग घेण्याच्या हिशोबाने नको बघू. मी तुला काय म्हणतो की नॉर्मली हो पण म्हणजे मला असं युनिक वाटली. सो मी असं दुसरे वेडिंग वगैरे म्हणजे तसं मी विचार केला की फंक्शन्स वगैरेला घालू शकते. वा 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 वा. एक मिनिट फिट कॉन्टेंट क्रिएशन क्रिएटर्स मीट कॉन्टेंट कॉन्टेंट क्रिएटर्स. हे सगळं तुलाच बोलायचं ना म्हणजे तू पण असशील ना, तुला माझ्या बडबड मला नाही करते. वैष्णवी इंटरव्ह्यू देते. हाय. सो मी आत्ता ही साडी इथनं परचेस केली आहे फ्रॉम सवाई क्रिएशन्स. सॉरी काय म्हणतात त्याला, बाबू कलमकारी. अख्खं ट्रॅफिक जॅम केलं होतं. बट मी स्टिच म्हटलं. माझ्या बहिणीचं आता काहीतरी वेगळंच असतं म्हणजे 1000 रुपये. जाऊ दे जाऊ दे. थोडंसं डिस्काउंट म्हणते. आता आपल्याला लाज वाटते, नंतर फ्रीमध्ये घेऊ. 2550 आहे जॉर्जेटमध्ये. बच्ची ट्रॅफिक जॅम केलं होतं तू. सगळे लोक बघत होते तुझ्याकडे. असं वाटत होतं कोणतरी सेलिब्रिटी बोलते. ती कुर्ती बघ व्हाईटवाली. कुठले तसल्या कुर्त्या आम्ही ती तशी दिल्लीमध्ये बघितली. त्या आल्या की मला एक मी gift द्यायचंय. खूप एक्साइटेड होते आणि मी आईला ऑलरेडी सांगून ठेवलं होतं की वी हॅव टू गिफ्ट देम समथिंग. नाही अरे नो नो नो, आय कांट टेक फॉर फ्री. डेफिनेटली नॉट फॉर फ्री. असं तुम्ही नाही म्हणू शकत नाही. घे बाबू. नाही हे मला हे दे- काय बोलतोय लाज? मला देत असल्यास तर मी घेतलं असतं direct. घे बच्चे तू चांगला हा इंटरव्ह्यू म्हटलं झाला. असं खूप सुंदर पीस आहे. मी म्हणजे माझ्याकडे असा हा पॅटर्न नाहीये. सो आय वुड वा 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 वा. आय थिंक आय गो विथ दिस. है ना चैतन्य, कुठले कुठले ही वाली. ही नवी ना हा हा ना, हा, चालेल ठीक आहे. चल म्हणजे चल असं ओके. ऑफिस वगैरे साठी पण ऐकेन. हम्म. त्याला तुम्ही असं ब्लाऊज ओ तयार करू शकता कारण त्याच्यात पिंक पिंक आहे ना सगळं. सो ह्याच्यामध्ये हा आहे पीस. नाहीये. Okay. I can even gift you this also. ओ नो नो नो, मी आय कॅन परचेस दिस इफ यू वॉन्ट. बिकॉज आय डोंट नो म्हणजे ह्याच्यासोबत कुठला ब्लाऊज जाईल. ते मला नाही माहिती बाबू. आता तुला नाही लगेच विचारते हा मी. त्याच्यासोबत जाईल बिकॉज त्याच्यात सो आज यांचं हे 7 नंबरला इथे भिंगरीच्या इथे एक्झिबिशनला स्टॉल आहे होतो. आणि वैष्णवी वैष्णवी आली. वैष्णवीने धपाधप साडी घेतली आणि वैष्णवीला गिफ्टही मिळालं. तर आता ते त्यांच्या शॉपबद्दल सो सांगतील. मी सिमरन पवळे. आमचा ब्रँड आहे सवई क्रिएशन. आमचं वारजे माळवाडी पुणेमध्ये बुटीक आहे. सो यू कॅन शॉप विथ अस. आमच्याकडे अशा कलमकारी कांथा वर्कमध्ये साडीज आहेत. अशा चंदेरी पैठणीज मिळतील. आसाम कॉटन आहे आपल्याकडे आणि भरपूर व्हरायटी चेकआउट करायला मिळेल तुम्हाला. सो यू कॅन विजिट वेन एव्हर यू वॉन्ट अँड वी जस्ट लव्ह वैष्णवी मॅम सो मच. येस थँक्यू. येस तशी गर्दी एकदम भरपूर आहे इकडे. हा हे बघ इथे पण आहे मस्त दीदी. म्हणजे दीदी छान आहे. दरवेळेस लागतं हे भिंगरी एक्झिबिशन. बघा तुम्ही. म्हणजे यार प्रॉब्लेम असा होता, वैष्णवी नसली आजूबाजूला तर मला लोकांचे काय बोलावं ते सुचत नव्हतं. आता वैष्णवी थोडंसं जरा गेली आहे जरा बाजूला आणि एक जण आले आणि परत म्हटले यार मला तुमचं कंटेंट आवडतं ते शेंगदाणे तुम्ही बोललेलं आहे. मी काय बोलू मला कळेना आता बाबा. मी म्हटलं थँक्यू एवढं बोललं. ते म्हणले गेले बघते निघून. पण ठीक आहे यार, थँक्यू फॉर वॉचिंग अस. आणि असंच लाईक करत राहा आणि शेअर करत राहा जरा आमचं कंटेंट. बाकी तू कुठल्या दुकानात नाही थांबलं तरी चालेल, पण ज्वेलरीच्या दुकानात तर थांबणं मॅन्डेटरी आहे. 2 पोरी आपल्याबरोबर आहेत म्हणजे असू दे, असू दे, थांबणारच ना ते ऑब्व्हियसली. तुला इयरच्या मागे लेट्स ट्राय टू डू सम कॉमेडी. हे असं दिसतं. हे बघ हे असं ट्रान्सपरंट असतं. फक्त हे असं उठून दिसतं चैतन्य. हां पण हे कुठं घालतात पण गळ्यात. पण एवढा छोटा मग आता गळा डोंट यूज दॅट वर्ड. हिने घातलं, दीदीने घालून बघितलं. छान वाटतं ऍक्च्युली, छान वाटतं. बारीक वाटतं. हा म्हणजे तू घाल बरं एकदा. ज्यांना छोटी डिझाईन. माझं मंगळसूत्र तेवढं छोटं आहे की ते त्याच्यावरती जाणार. ओके ओके ओके. दीदी डायरेक्ट डॉन वाटवते. मागं सरक ना भाऊ थोडं. थांब जरा. बघ. चित्ता प्रिंट. ओके ओके. पण मला वाटतं ह्याच्यात मोठं असेल तर मी ते बघू शकतो. हां असं आवडत नाही ना असं. ओ शिट. थँक्यू. थँक्यू.
हे स्क्रिप्टेड नाही का, हे स्वतःहूनच बोलतात. अयो बच्चे, तुझं आणि यांचं दुकानाचं नाव मॅच होत आहे. येस, वैष्णवी वैष्णवी कलेक्शन. इन्व्हेस्टमेंट आपली अर्धी. जस्ट बिकॉज त्यांनी तुला ओळखलं बच्चे. पण नाही, तू असं नाही बोलू छान शकत. वाटतं ना. मी तेच म्हणते, ते मटेरियल हे मटेरियल छान आहे. ते कितीला आहे ब्ल्यू वाली? मला असं वेलवेट आहे का बच्चे ते? मला पण ते तसंच वाटलं, पण नाही आहे. मटेरियलला शाईन अरे पण मला ह्याच्यामुळे नाही घालतात. बाबू. सिल्वर ज्वेलरीच आहे बा, ब्लिंगवर. घ्यायचं का बच्चे तुला सिल्वर ज्वेलरी? हे बघ माझ्याकडे आहे ना. हे एकच सिल्वर आहे माझ्याकडे. माझ्याकडे पण हे सिल्वर सिल्वर नाही, हे बाळा व्हाईट गोल्ड आहे. हे सिल्वर आहे. सिल्वर नाही, हे पितळ आहे. काय? व्हाईट गोल्ड. White 18 gold. कॅरेट म्हणतात. तुम्ही शेंगदाणे रिलवालेच आहे. Oh shit. और एक एनकाउंटर. थँक्यू. थँक्यू. अनफॉर्च्युनेटली मी फॉलो नाही करत. प्लीज प्लीज प्लीज. करेक्ट. थँक्यू. वेगळंच छान नाव वाटतं असं पडलं. भेटून. थँक्यू. थँक्यू. बाबू. अरे दीदी कुठे गेली? दीदी कुठे गेली? दीदी डायरेक्ट काय होती, ठीक शॉपिंग करती म्हणती, मला काय घेणं देणं नाही तुमच्याशी. अपना कुछ है की नाही भाई? मला काही मिळतच नाही, सगळे हिलच देत आहे सगळे. हॅलो, एक मिनिट. चैतन्याला थोडं सॅड वाटतंय. चैतन्याला कोणी येऊन फोटो नाही काढत आहे. चैतन्यासोबत कोणी बोलत नाही. चैतन्याला कोणी फ्री गिफ्ट नाही देते. मला 2 फ्री गिफ्ट भेटले, एक साडी. भिंगरीला? तुला माहिती मला फ्री गिफ्ट का भेटलंय? कारण माझ्या खिशातून पैसा सुटतो तर मला भेटतो. Oh, yeah. तू काही घेतलं तर तुला भेटेल, असं Oh, असं yeah. माझं म्हणणं आहे. सो यू थिंक ऑन इट. ठीक आहे, चालेल आय म्हणजे. थिंक हे पण असं जरा सुंदर वाटतंय मला. साडी ही थोडी अशी वेगळी आहे ना, तर छान वाटते ही साडी. तुला शैतान थँक्यू सो मच. मी Thank you so घेते much. शैतान. मी पण एक घेऊ. थँक्यू. फोटो काढू? हां, Yes, काढा yes, काढा. sure, sure. ऍक्च्युली किड्सवेअरचा आहे, ट्रेडिशनल किड्स. ओके मी स्वतः डिझाईन करते. ओके. त्याच्यासाठी बघत होते मी, शिवेंद्रसाठी. ये ये हे तू काढ. हे तू काढ. ते अच्छा. आणि आम्ही टाइम पण बघितला की कधी येत आहे. आम्हाला खूप लवकर यायचं होतं, बट थोडं ट्रॅफिक आणि मी तिथून आले वाकडवरून, तर त्यामुळे थोडा टाइम लागला. बट नाईस. मी बघत होते, म्हणजे आत्ताच माझ्या भावाला मुलगा लहान झाला. मुलांचं आहे ना? हां, सो त्याची बघा, मुलगी झाली असती तर तुला हे मुलगी मिळालं झाली असतं. असती तर खूप ऑप्शन्स होते, पण आता मुलगा झाला तर हे ऍक्च्युली छान आहे ना हे? हा, म्हणजे मकर संक्रांतीसाठी ऍक्च्युली छान आहे. 81 नंबर स्टॉल 81 नंबर. बट आता आज लास्ट डे, सो नेव्हर माइंड. ते 2 वर्ष 4 वर्षापर्यंत 1 वर्षाची. कोणाला? तिला हे नाही बसणार ना तिला. हे दीदी, हे सगळं अच्छा, देवभक्ती वगैरेचं डिपार्टमेंट आलं म्हणून आता अत्तर आहे. दीदीकडे आलोय आपण. नाही ते अत्तर आहे. पण त्यांनी सांगितलं की ते महाराज. तुम्ही बंद डबी जरी स्मेल करून बघितली तरी तुम्हाला कारमध्ये नुसते डबी घेऊन बसा, तुम्हाला लोक विचारतील काय लावलं. म्हणजे हे परत मला आपल्याकडे कारवर कार नवं. नाहीये. पण ह्यांच्याकडे आहे, तर हे घेऊ शकतात. म्हणायचा उद्देश आहे की कुठेही जा, ज्वेलरी दिसली की या दोन्ही मुली थांबणार म्हणजे थांबणार. आणि आमच्या दीदीने ॲज युजल काय घेतलं नाही, त्याला 4 वेळा सांगून सुद्धा. मला फक्त बघायला आवडतं. फक्त बघायला आवडतं. हो, आपलं डिपार्टमेंट आला. यार पण मी ते हे खाल्लंय, काय म्हणतात, कॉफी वाईट. पण त्यांनी हे- बच्ची इथे एवढं हे बनवतात, आपण हे बच्ची करूया प्लीज प्लीज प्लीज, आपण ते करूया. त्यांनी एवढेच मोठे मोठे चॉकलेट दिले तरी सुद्धा ते तू बारकं चॉकलेट का घेतलं त्यांच्याकडनं? कारण मला चॉकलेट नाही आवडत. आणि मी बारकं घेतलं म्हणून सोड. आणि आता मी मी बारका घेतलं म्हणून तुम्ही दोघांनी बारका बारकं घेतलं. घेतलं. आता मी आणि वैष्णवी अजून काय बोलली माहिती का, हे चांगलं आहे तुमचं आयडिया, तुम्ही लहान पोरांसाठी चॉकलेट ठेवले. पोरांनो, फिरून थकल्यानंतर तुम्ही ह्याच्या एंड पार्टला येऊ शकता, जिकडे तुम्हाला भरभरून खायलाही लागली भेटेल. असेल ना तुम्हाला, येस, खूप खाऊन. भूक लागली असेल फिरून. खूप भूक लागली. येस, मला एवढी नाही लागली पण ठीक आहे, घरी कारण भाकरी आणि हे खाऊन आलंय. पण मला हे कन्सेप्ट आवडलं की नाही का, पूर्ण अख्खं फिरा शेवटला दबाके खाओ, घर जाके सो जाओ. सगळ्यांना तुला कसं वाटतं, तुला एक पण गिफ्ट नाही भेटलं? ये मेरे को, वरती भेटेल परत एकदा गेलो तर. ये मेरे जखम पे ये बीट. दीदी.
ये मेरे जखम पे मीठ चोळे जा रहा है. पण मला पण ऍक्च्युली ऍक्च्युली मुलांचं काय नव्हतं, जर मुलांचं इथं असतं तर तुला वाटलं पण नसतं. एक गोष्ट मला खूप जास्त भारी वाटली की आहे ना नाही का, लोक येत होते आणि नाही का तुला असं फोटो बिटो हे ते असं. आणि तुला पण घेतलं 1-2 फोटो. आय नो पण बच्चे तुझा कॉन्फिडन्स चांगला होता, म्हणजे यू हॅव दॅट सेलिब्रिटी आम्हाला ऑरा. जेन्युअनली वाटत होतं की आम्हाला इथं घंटा येऊन कोण भेटणार नाही, आम्हाला उगाच नाही का शानपणा करणार आहेत, पण जाऊ दे चल भेटू. आता जरा गोलगप्पे मारू जरा. गोलगप्पे चला मग. गोलगप्पे खाऊया. दीदी काय खायचं तुला? ओके तू खाणार आहेस ना? कसं आहे? या जरा 2 शब्द आमच्या व्लॉग साठी, कसं हॅलो हाय. जरा भिंगरीबद्दल आयडिया बिहाइंड इट. ॲक्च्युली भिंगरीमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज हे दोघं जणी आले आणि भिंगरी एन्जॉय केलेली ऑलरेडी त्यांनी. येस. जास्त मेन म्हणजे भिंगरी बद्दल 2 मिनिटात सांगतो तुम्हाला सगळ्यांना की भिंगरी हे नाव कसं सुचलं. भिंगरी एकतर आपण लहानपणी खेळलेलो असतो, लाकडी भिंगरी, ज्याच्यामध्ये आपण हाताने फोर्स देतो त्याला आणि एक हॅपीनेस जनरेट होतो. 2 मिनिटामध्ये आपण ती खेळतो आणि त्याला फिरवतो आणि हातावरती भिंगरी फिरवतो आणि ती एन्जॉय करतो. सेम नोटीसवरती आम्ही बिझनेस मॉडेल ह्याच्यावरती जनरेट करायचं ठरवलं की 3 दिवसामध्ये सगळे वेगवेगळ्या ठिकाणावरून एकत्र येतील, बिझनेस जनरेट होईल, हॅपीनेस जनरेट होईल, सेल मिळेल त्यांना, कॉन्टॅक्ट्स मिळतील आणि कम्युनिटी बिल्ड होईल आणि मराठी माणूस पुढे जाईल. Yes, So, correct. त्याच्या मागं महत्त्वाचं. एक मोठा उद्देश होता आणि त्याच्याचसाठी भिंगरी हा मराठी शब्द घ्यायचा ठरवला. आणि आता भिंगरीचं हे 7वें एडिशन आहे आणि तुम्ही हे सगळेजण सगळे असे भारी भारी इन्फ्लुएन्सर्स आमच्यासोबत कनेक्टेड असल्यामुळे भिंगरी कुठच्या कुठे जोरात खेळणार आहे हे मला खात्री आहे. नाही ते तर आम्हाला पण खायचं. येस. सो आता फूडकोर्टमध्ये एन्जॉय करतोय आम्ही सगळे. आणि पुढच्या वैष्णव भिंगरीला मात्र नक्की या सगळेजण ज्यांनी कोणी यावेळी मिस केलं असेल त्यांनी नक्की या पुढच्या वेळेस नक्की या नक्की. येस. तुझ्यात आम्ही आणि पण पहिल्या दिवसालाच पहिला नंबर लावणार आहे, कारण आणि खूप आणि miss झालंय. वैष्णवी आता म्हणते की जरा प्लीज लवकर बोलता का, मला जरा खाऊ द्या. मगाचपासून मी बघताय ते खाली बघते वर तुझ्या बघते. मनातलं आहे ते, माझ्यावर नको हे. मी बघितलं बच्ची तू 2 वेळा खाली बघितलं. पाण्याची टेस्टच छान आहे त्याच्यात. आम्हाला अशी पाणीपुरी का पाणीपुरी आहे ना, आस्वाद. बँगलोरमध्ये याचा 1% पण भेटत नाही आम्हाला बँगलोरमध्ये. पानी का आस्वाद लेते हुए खरंच ये नाही भेटत, 3 खरंच नाही भेटत. क्या बोलते हैं उसको? Cheers. चियर्स. ओ चियर्स मॅन. बच्ची कुर्ती बघ. पाणीपुरी खाल्ली, आता तुला लाडू खायचा का? नाही परत आला एक ज्वेलरीचा स्टॉप आणि आता ते परत पण आम्ही bore थांबलेलो होतील. आहे. परत आम्ही थांबलेलो आहे आणि आता मी तुम्हाला ज्वेलरी नाही दाखवणार, आज मी तुम्हाला दाखवणार आहे आणि हे लोक दाखवणार आहेत. हे थांबलेत बघा ज्वेलरी. बघा चैतन्याला पण बघा, लोक पण चैतन्याला बघा. बघ मला लोक बघत नाही तर तुम्ही तरी बघा ॲटलिस्ट. असं नको बोलू चैतन्य. अगं मस्करी करताय बच्ची, बघतात लोक बच्चे हाय हॅलो बोलतात जरा, असं छान वाटतं. थँक्यू. छान आहे पण युनिक हे. गोष्टी Yeah, आहेत very हे. unique. हे काय बच्ची परत सांग. हे फाईल असतं ना आपलं. फाईलचं युनिक Yes. गोष्टी आहे हा, म्हणून लगेच व्हिडिओ येतात आणि हे पण छान आहे. हे येस खूप हे छान आहे. ऍक्च्युली मला कन्सेप्ट अहो तुला ही आवडली का? बुक कॉर्पोरेट गिफ्टला खूप जातात त्यांच्यावर. हो पण आहेच इतकं सुंदर आहे. आणि हे काय आहेत? हे ट्रे आहेत, हे पण जातात सगळे कॉर्पोरेट ओ मला वाटलं हे वरती काच आहे का काही. गिफ्टला मला वाटलं असं ट्रे. ट्रे म्हणजे ट्रे. ट्रे. ओके ओके. सेट म्हणजे सर्व करायला. ओ आणि हे कोस्टर आहेत ना. हा Coaster. right. असा सेट जातो 1100ला. वा 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 वा. कोणी सिंगल ट्रे पण देतात. हे पण हे पुन्हा हे बघ. हे फ्रीज मॅग्नेट आहे. ओ म्हणजे काय नोट करायला. मधुरा रेसिपी हे कन्सेप्ट लय आवडलं आपल्याला. हे बघ लय हे म्हणजे बॅग्स पण आहेत चैतन्यांच्या. पाऊच म्हणजे मेकअप पाऊच पण म्हणू शकतो आपण. हे साधारणपणे हे बसायचं असेल आय थिंक. हा हा हा. मला वाटतं असं. हां बसायलाच चपाची असणार. माळ. ओ हा कळलं. येस येस येस. हां पण मग काय ते हो. जेवायला थोडी मिळणार आहे नाही का? ते हेच आहे ना पान वाढतो आपण हे काय असतं? ताटाखालचं आहे ना ते. ताटाखालचं? हो ताटाखाली ठेवण्यासाठी असतं बरं ते. बरं ठीक आहे. ते म्हणतात ना पान वाढतो ते तसं पान वाढतं. हम्म. छान आहे पण हे छान आहे, आवडलं छान मला आहे, खूप collection. कन्सेप्ट. आवडलं. हे काय माहिती का चैतन्य? यांच्या दुकानाचं नाव हे आहे. स्टॉल नंबर हे 3. काय माहिती का चैतन्य? हे फ्रीज मॅग्नेट आहे ठीक आहे. सो आपण जी अशी लिस्ट बनवतो आता ना हां ते त्याच्यासाठी चेक हे कर. आहे. छान आहे युनिक आहे. हेच आहे का तुला? कॅलिग्राफी अच्छा तुमचं पेज आहे, दाखव त्यांचं पेज. म्हणजे कस्टमरचं हे होतं डिमांड होतं की आम्हाला असा मस्त करून घेऊन पाहिजे. पण छान कन्सेप्ट आहे, मला फार आवडला. टायमिंगला हा म्हणणार आहे हे काय म्हणते मला काय घ्यायचं बच्चे? हे शर्ट घेऊ का मी?
नाही हे शर्ट घेऊ मी, मला गोव्याला जायचं आता. अरे नाही मेरे को गोवा जाना है अभी. शोध ना असे शोध ना. पण ऍक्च्युली मला हे असं जरा फंकी वाटतं बघ ना हे इकडचं शर्ट. इथं पण येते तुला ज्वेलरी पाहिजे होती म्हणून. पोरांचं म्हणे ना, पोरांना इकडं. तू दाजींसाठी पाहते. हां दाजींसाठी तरी घे, स्वतःला नाही घ्यायचं, त्यांच्यासाठी तरी घे काहीतरी. घे घे घे. बिचारा थकलेला हारलेला मी. सगळं फिरून झालंय पण मुलींची शॉपिंग काय बंद नाही होते. कंटिन्यू ज्वेलरी करतात. व्हेरी डेंजरस. पण खूप हे होईल ती ओकेजनलीच घालू शकतेस तू. घेतलं मी, तुझी बडबड आली माझ्या माईकमध्ये. थँक्यू. कळलं का? नुसतं बसलेला असतो कधी बायकोसाठी काय नसतं त्याचं काय नसतं. बाळा ह्या हॉलच्या 4 वेळा चक्कर मारलेत मी आता. हो फायनली आता निघत आहोत आम्ही बापरे इकडनं. अंधारच केला आपण. सुंदर सुंदर मी अशी थांबू ऍक्च्युली का? अंधार झालाय आणि मस्करी नाही करत. ऍक्च्युली खूप जास्त गर्दी आली लोकांची इकडे. अजून 1 तास आहे. सर येत आहे 1-2 फोन करतो. केलाय का तुम्ही फोन? नाही त्यांच्याशी बोलून निघालो आम्ही ऑलरेडी. हा का? नाही काय हरकत नाही. आता ऍक्च्युली 1 तास राहिलाय भिंगरी एक्झिबिशन संपायला. 1-1.5 तास राहिलाय आणि गर्दी. आणि हो आमचा मला तर काय घेतलं नाही लाडोबावाला टी शर्ट. ते काय म्हणले दीदी, ते काय म्हणले लाडोबावाला टी शर्टचं काय बोलले नंतर मेल प्रिंट करून नंतर मला ती हे पण म्हणली की माझं कार्ड घ्या, मला तुम्ही पत्ता पाठवा, मी तुम्हाला पाठवते. तर मी तुझ्यासाठी घेतलं का तू ते कार्ड घेतलं का माझं? हो बरं ठीक आहे मग चल. त्यांचं इंस्टाग्रामही घेतलंय मी. वाव ठीक आहे बघू मग आता येते का नाही टी शर्ट लाडोबावाला. पण तू घालून फिरणार आहेस का? हा फिरणार आहे तुझ्या बरोबरच घालून फिरणार. कसं आहे म्हणजे आय वॉन्ट इन्व्हेस्ट. येस ब्लॉग मध्ये आहे त्याचा ब्लॉग ब्लॉगर. सो आय थिंक आता दॅट इज इट फॉर टुडे. आणि माझ्या चेहऱ्यावरती लाइटिंग आता हा तसंच थांबा. हो हा आहे. खूप छान शॉपिंग झालेली आहे. एकदम भरभरून 3-4 पिशव्या घेतल्यात. ह्यांना त्यांना ह्यांना करत पण करत जेन्युअनली आम्हाला वाटलं की नाही का की खूप जास्त असं व्हरायटी येते इकडे विकत घ्यायला. तुम्हाला जरी विकत नसेल घ्यायचं ना तर आय वुड स्टील से की बाबा तुम्ही नक्की जाऊन चेकआउट करा. ऍटलीस्ट एक चक्कर मारू शकता. मला वाटतं जेव्हा पण नेक्स्ट भिंगरी लागेल, वेदर बी इट पेड और अनपेड प्रमोशन, आमचं जे जेन्युअन रिव्ह्यू आहे ते तर आम्ही देणारच आहे. की जर आम्हाला चान्स भेटेल फर्स्ट डे ऑफ भिंगरीला यायला आम्ही येऊ, बिकॉज देर इज व्हरायटी टू ट्राय आउट. आणि लास्ट डेला संपत येत असताना एवढी व्हरायटी होती म्हणजे विचार कर फर्स्ट डेला. आणि त्यांचा कन्सेप्ट पण मला खूप आवडलं. मराठी माणसांचे हे जे लावलेत ना एक्झिबिशन ते सगळे लोकांचे असं काही हे नाहीत म्हणजे ब्रँड वगैरे नाहीत. हे लोकल जे लोक आहेत जे घरी बनवतात सपोर्ट लोकल वाला एक कन्सेप्ट तो आपल्याला खूप आवडलाय. सो आपण दरवेळेस येणार 100%. आणि इट्स अ पुश. ज्या लोकांना नाही माहिती कशी मार्केटिंग करायची किंवा तुम्ही कसं सेल करू शकता, दिस इज अ प्लॅटफॉर्म फॉर देम. सो येस. आणि छान व्यवस्था पण छान होती, हायजिनिक होतं सगळं. थँक्यू अजिंक्य आम्हाला इन्व्हाइट केल्याबद्दल. येस दीदी पण थँक्यू म्हणते. सो आय थिंक दॅट इज इट फॉर टुडे. हा होता आमचा स्पेशल. आम्ही ऍक्च्युली ठरवलं होतं की भिंगरीसाठी वेगळा ब्लॉग बनवू, बट इतकी मजा आली की डेफिनेटली इट विल बी अ डिफरंट ब्लॉग. येस. लाईक शेअर अँड सबस्क्राईब आणि हाईप पण करा व्हिडिओला प्लीज. थँक्यू. सबस्क्राईब.